रत्नागिरीत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वितरणाचा वाद। गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलं काम बंद आंदोलन। कर्मचाऱ्यांनी 5 सिलेंडरचं चुकीचं वितरण केल्याचा कंपनीचा आरोप, तर पावतीनुसार वितरण केल्याचं कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण। पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे नियम डावलून रस्त्यावर गॅसचं वाटप। पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मोठी गर्दी। घरपोच गॅस सिलेंडर द्या अशी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिली होती, मात्र सूचनेचं पालन होताना दिसत नाहीये। सोलापुरात गॅसचा पुरवठा मुबलक प्रमाणात। जिल्हाधिकारी यांची माहिती। शासनाचे आदेश मिळाल्यानंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरवरही देण्यात येत आहेत। युद्धापूर्वी जेवढा गॅस लागत होता तेवढा आजही उपलब्ध। जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य। आखाती देशांमधील युद्धामुळे छत्रपती संभाजीनगरात ऑटो एलपीजी गॅसच्या दरात वाढ। गेल्या 10 दिवसात एलपीजी गॅसचे दर 57% वाढले। एलपीजीचे दर 61 रुपयांवरून 96 रुपयांवर। 30,000 ऑटो एलपीजी चालक अडचणीत। पुण्याच्या चाकणमध्ये एचपीसीएल गेटवरच गॅसचा काळा बाजार। ट्रकमधून सिलेंडरची विक्री कॅमेऱ्यात कैद। सिलेंडर घेऊन 3 तरुण घटनास्थळावरून पळून गेलेत। प्रशासन आणि कंपनीच्या देखरेखीवर संशय व्यक्त। जालन्यातील घनसावंगी आणि भोकरदन शहरात पुरवठा विभागाची धडक कारवाई। भोकरदनमध्ये 8 तर घनसावंगीत 7 घरगुती गॅस सिलेंडर जप्त। अवैध गॅस सिलेंडर विरोधात 27 ठिकाणी धाडी। भुसावळ परिसरात गॅस बुकिंगची प्रतीक्षा यादी तिपटीनं वाढली। 6 मार्चपासून बुकिंगमध्ये वाढ झाल्यानं तफावत। सिलेंडरच्या नियमित पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरू असल्याची वितरकांची माहिती। वसई पूर्वेतील लजीज हॉटेलवर पुरवठा विभागाची कारवाई। घरगुती गॅसचा वापर केल्यानं तिघांना अटक। घरगुती गॅस सिलेंडर व्यवसायासाठी वापरणाऱ्या हॉटेलवर कारवाई सुरू। नाशिकमध्ये एलपीजी पंपांवर रिक्षांच्या लांबच लांब रांगा। गॅस मिळत नसल्यानं रिक्षा चालक रात्रीपासून रांगेत। युद्ध परिस्थितीमुळे शहरात एलपीजीचा तुटवडा। नाशिकमध्ये संशयास्पद गॅस सिलेंडरचा साठा उघड। विनापरवाना सिलेंडरनं भरलेला ट्रक जप्त। 500 पेक्षा अधिक सिलेंडर रस्त्यावर साठवलेले। काळा बाजाराचा संशय। अन्न पुरवठा आणि सातपूर पोलिसांची संयुक्त कारवाई। जालन्यात गॅस एजन्सी गोडाऊन फोडून 110 सिलेंडरची चोरी। जालन्यातील उदवट शिवारातील घटना। 5.5 लाखांचा मुद्देमाल चोरीला। पोलिसात गुन्हा दाखल। 96 घरगुती गॅस सिलेंडरसह 12 व्यावसायिक सिलेंडर चोरीला। मुंबईत 40% रेस्टॉरंट बंद आहेत। काशीच्या अन्नपूर्णा मंदिरातील अन्नछत्र बंद झालंय। देशात मोठ्या प्रमाणावर गॅस टंचाई आहे। खोटं बोलून दिशाभूल करू नका। संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। रत्नागिरीत व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा। छोट्या व्यावसायिकांकडून रॉकेल मिळत नसल्यानं डिझेलवर स्टोव सुरू। लातूरमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा। बुकिंग करूनही गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा। चिपळूणमध्ये हातगाडीवर खाद्यपदार्थ बनवणाऱ्या व्यावसायिकांना देखील गॅस टंचाईचा फटका। गॅस उपलब्ध नसल्यानं अनेकांनी पर्याय म्हणून लाकडावर पेटणाऱ्या शेगडीचा वापर सुरू केलाय। नाशिकमध्ये गॅस सिलेंडरचा साठा पकडला। अन्न आणि औषध पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांची संयुक्त कारवाई। विनापरवाना सिलेंडरने भरलेला ट्रक जप्त। त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरातील घटना। 500 पेक्षा अधिक सिलेंडर आढळले। गॅस तुटवड्याचा मुंबईतील हॉटेल इंडस्ट्रीवर परिणाम झालाय। भायखळा येथील पर्शियन दरबार येथे गॅस नसल्यामुळे मेन्यूतील 300 खाद्यपदार्थ बंद करण्यात आलेत। रान बिर्याणीसाठी पर्शियन दरबार फेमस आहे। सोलापुरातील गुढीपाडव्यानिमित्त साखरहार बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात। साखरहार गॅसवर न बनवता डिझेल इंजिनवर बनवण्याची वेळ। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी कॅन्टीनलाही गॅस तुटवड्याचा फटका। आडत बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नाममात्र दरात जेवण दिलं जात असताना पुरेसा गॅस साठा उपलब्ध होत नसल्यानं अडचण। गॅस तुटवड्याचा रायगड जिल्ह्यातील फरसाण व्यावसायिकांनाही फटका। गॅसचा पुरवठा बंद झाल्यामुळे सुधागडमधील प्रभू फरसाण माठ हा कारखाना बंद झाल्यानं 10 कामगारांवर उपासमारीची वेळ।
राज्यातील गॅस पुरवठ्याचा सिंधुदुर्गमधील कुडाळ एमआयडीसीवर परिणाम। एमआयडीसीतील 300 पैकी 150 उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर। गॅस पुरवठा होत नसल्याने बाहेरच्या देशातील ऑर्डर घेता येत नाहीत। एमआयडीसी अध्यक्षांची प्रतिक्रिया। युद्धाचा लातूरमधील पाणी बॉटल्स आणि कोल्ड्रिंक्सवरही फटका। बॉटल्स बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा, त्यामुळे राज्यातील पॅकेजिंग कंपन्यांनी भाव वाढवलेत। गोंदियातील गॅस सिलेंडरची टंचाई। अनेक हॉटेल चालकांनी चुली पेटवल्यात। गॅस एजन्सीमध्ये सिलेंडर मिळत नसल्यामुळे चुलीवर अन्न शिजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। गॅसच्या तुटवड्यामुळे पुण्यातील भोरमधील लग्न समारंभासह धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने आचार्यांचा जेवण बनवण्यास नकार। आचारी मिळत नसल्याने नागरिकांवर स्वतः चूल पेटवत जेवण बनवण्याची वेळ। जळगावात व्यावसायिक सिलेंडर नसल्याने नाश्ता सेंटरवर कोळशाच्या शेगडीचा वापर। कोळसा जोपर्यंत मिळतो तोपर्यंत व्यवसाय सुरू राहील। कोळसा मिळणं बंद झालं तर दुकानं बंद करण्याची वेळ। व्यावसायिकांची प्रतिक्रिया। रत्नागिरीत व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने छोट्या व्यावसायिकांची अनोखी युक्ती। बटाटे शिजवायला ठेवलेल्या भांड्यावरच चहा गरम केलाय। गॅस वाचवण्यासाठी व्यावसायिकांची आयडिया। तुळजापूरमध्ये हॉटेल्स आणि व्यावसायिकांना सिलेंडर पुरवठा करण्याची पुजाऱ्यांची मागणी। देशभरातून येणाऱ्या भाविकांची अडचण लक्षात घेऊन पुजाऱ्यांची मागणी। गॅस पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांना पुजारी निवेदन देणार। चंद्रपुरात घरगुती गॅसचा तुटवडा। गॅस एजन्सी बाहेर लोकांच्या रांगा। 12 तारखेपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे गॅसचा तुटवडा निर्माण। गॅस एजन्सी संचालकांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात गॅस तुटवड्यावर छोट्या व्यावसायिकांकडून इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय। अंबाबाई मंदिर परिसरात छोट्या व्यावसायिकांकडून इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करण्यास सुरुवात। शेगडीवर चहा तयार करण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतोय। गॅस टंचाईमुळे सोलापुरातील इस्कॉन संस्थेलाही फटका। इस्कॉनच्या अन्नछत्रमधील गॅस सिलेंडर संपल्याने चुलीवर प्रसाद तयार करण्याचं काम सुरू आहे। पंतप्रधान मोदींशी अनेक विषयांवर चर्चा झाली। ओम बिर्लांसोबत दालनात भेट झाली। अमित शहांनी भेटीची वेळ दिली तर भेटणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटीनंतर प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर। मुख्यमंत्री केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। तर 5 राज्यातील तिकीट वाटपासंदर्भात भाजपची पुन्हा बैठक। शिंदे दिल्लीत। मुख्यमंत्री उद्या दिल्लीला जाणार। घोडेबाजार सुरू। राज्यात अजून खूप सारे खेळ होणार। फडणवीस शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून नाना पटोलेंची टीका। शिंदेंच्या दौऱ्यामुळे धडकी भरते, त्यांनाच प्रश्न विचारा। दिल्लीच्या अधिवेशन काळात शिंदे दिल्लीला जात असतात। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे हायकमांड दिल्लीत। शहा शिंदे सेनेचे निर्माते, त्यांना भेटणं आवश्यक असतं। राऊतांची टीका। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या चौकशीचं पत्र व्हायरल। 120 कोटींचा शासन महसूल थकवल्यानं त्यांच्यावर वसुली आणि चौकशीचं पत्र समोर। व्हायरल पत्रात नरेंद्र लालचंद मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख। माझ्यावरील आरोप बिनबुडाचे, ते पत्रही मोघम। गैरव्यवहार केल्याचा आरोप झाल्यानंतर पत्र व्हायरल झाल्यानंतर नरेंद्र मेहतांची प्रतिक्रिया। नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही। तक्रारदारानं अर्जात भूमाफिया असा उल्लेख केलाय। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर पटोले राजकारणासाठी नरेंद्र मेहतांचं नाव घेतायत, त्यांनी सभागृहात बोलावं, उत्तर देईन, बावनकुळेंचं आव्हान।